मंडळी, आपण मागे म्हटलं होतं की शुभम वास्तु शिवम वास्तु. आमची वास्तू शुभम म्हणजे आनंदी असावी, यासाठी आम्ही जी नवीन सिरीज चालू केलेली आहे, या सिरीज मधला हा पहिला भाग आहे. नक्कीच आपण बघा. नमस्कार. वस या धातूपासून वास्तू या शब्दाची निर्मिती झाली. राहण्यासाठी चारही दिशेने बंदिस्त केलेली जागा आणि त्या जागेवर केले जाणारे संस्कार म्हणजे भवनशास्त्र होय. वास्तुशास्त्र हे दिशा, पंचतत्व आणि ग्रह यांवरती अवलंबून असते. त्यामुळे या घरामध्ये दिशा, उपदिशा यांचा विचार प्रामुख्याने केला जातो. मग त्यामधील पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ऊर्ध्व आणि अध अशा दिशांचा प्रामुख्याने विचार केला जातो. या वास्तुशास्त्राचे जे निर्माते आहेत ते विश्वकर्मा आहेत आणि त्याचप्रमाणे 18 प्रवर्तक या वास्तुशास्त्राचे निर्माते आहेत. या भवनशास्त्रामध्ये कायम एक सकारात्मक ऊर्जा तयार होत असते आणि ही ऊर्जा आपल्याला जीवनाचा सकारात्मक किंवा नकारात्मक असा बदल घडवत असते. त्यामुळे प्रत्येक दिशेचा विचार सुद्धा करणं गरजेचं असतं. मग त्यातील ईशान्य दिशा आपल्याला जलतत्वाचा विचार करायला लावते. आग्नेय दिशा अग्नितत्वाचा विचार करायला लावते. नैऋत्य दिशा ही पृथ्वी तत्वाचा विचार करायला लावते. वायव्य दिशा ही वायू तत्वाचा विचार करायला लावते. आणि मध्य भाग म्हणजे वास्तूतील मध्य भागाला ब्रह्मस्थान म्हणतात. या ब्रह्मस्थानामध्ये आकाश तत्वाचा विचार केला जातो. अशा नवनवीन व्हिडिओ आणि माहितीसाठी आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.